विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। पुसद नदी पूल प्रकरण थेट मुख्यमंत्री दरबारी। 14.91 कोटींच्या कामात अनियमिततेचे आरोप, दोषींवर कारवाई व कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी। पुसद दिग्रस मार्गावरील MDR 51 वरील पूस नदीवरील पुलाच्या बांधकामातील कथित अनियमिततेचे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचले आहे। सुमारे 14.91 कोटी रुपयांच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत संबंधित विभागासह मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर केली आहे। सदर पुलाचे काम वर्क ऑर्डर क्रमांक 5263 अंतर्गत मंजूर असून 5 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र फेब्रुवारी 2026 अखेरही काम अपूर्ण असल्याने विलंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा उपाध्यक्ष भाजपा रवी निर्मल ज्ञानचंदानी, जिल्हा सरचिटणीस भाजपा दीपक सिंग प्रताप सिंग परिहार आणि जिल्हाध्यक्ष अश्विन रमेशलाल जयस्वाल यांनी मुख्यमंत्री स्तरावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण पुसद तालुक्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रवी ज्ञानचंदानी, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष। माझे सहकारी विश्वासजी भवरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व दीपकजी परिहार, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, व अश्विनजी जयस्वाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते। आज आम्ही एक गौप्यस्फोट करायला इथं आलेलो आहे। आपल्याला माहीतच आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे व महायुतीचं सरकार अत्यंत विकासनशील विचाराचं सरकार आहे व जे विकासनशील कामं आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध शासनाकडून वेळोवेळी केला जातो। पुसद ते डिग्रस या महामार्गावर पूस नदीवर एक 15 कोटी रुपयाचा पुलाचं टेंडर एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी काढण्यात आला होता व या कामाच्या संदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी व अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमांवर दिसून आल्या व याची शहानिशा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रत्यक्ष त्याची पाहणी केली। त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे अनागोंदी कारभार आढळून आले। 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता। हा कालावधी लोटूनही साधारणतः 6 महिने झालेले आहे, पण त्याच्यानंतरही काम 50%, 60%, 70% जरी पूर्ण झाला असता तर हे समजण्यासारखी बाब होती, परंतु काम माझ्या मते तरी 30-35% वर कंप्लीट झालेला नाही आहे। 15 कोटी रुपयाचा काम फक्त 7.5 लाख रुपये बिलोनं जातो, म्हणजे याचा अर्थ की हा शासनाचा जे निधी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे। या तक्रारीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदय व इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना सगळ्यांना आम्ही हे तक्रार दाखल करतोय। इवन मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही हे तक्रार देणार आहोत। तर त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी या कामाची योग्य ती चौकशी करायला पाहिजे व चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग ते कर्मचारी असो, सरकारी कर्मचारी असो किंवा कंत्राटदार असो, जे कोणी दोषी आढळेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे व असे जे कंत्राटदार आहेत जे शासनाच्या मूल्याचा किंवा शासनाच्या पैशाचा अपव्यय करत आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे।